Dear friends, today we are going to see competency or learning outcome statement 19 to enable the students to comprehend the structure of a sentence, to enable the students to identify the types of clauses. Activity number 2. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 19 विद्यार्थ्यांना वाक्याची रचना समजून घेण्यासाठी सक्षम बनवणे तसेच विद्यार्थ्यांना क्लॉजेसचे प्रकार समजून घेण्यासाठी सक्षम बनवणे या संदर्भातील ॲक्टिव्हिटी नंबर 2 पाहणार आहोत. लेट्स सी द इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सूचना पाहू. स्टुडंट्स विल ट्राय देअर बेस्ट टू आयडेंटिफाय द ॲक्टिव्ह अँड पासिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे विद्यार्थी ॲक्टिव्ह व्हॉइस किंवा पासिव्ह व्हॉइसमधील वाक्य ओळखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. Students will try to identify the verb, the subject and the object of the sentence. तसेच विद्यार्थी हे वाक्यामधील वर्ब म्हणजेच क्रियापद, सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ओळखण्याचा प्रयत्न करतील. Now we will see what is active voice or passive voice. But before that you look at me. आपण ॲक्टिव्ह व्हॉइस काय आहे आणि पासिव्ह व्हॉइस काय ते पाहणार आहोत. त्यापूर्वी माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या. व्हॉट आय एम डुईंग यू ऑब्झर्व इट. मी जी काही कृती करत आहे त्याचं तुम्ही निरीक्षण करा. नाव टेल मी व्हॉट आय हॅव जस्ट डन. आता मी काय केलं हे तुम्ही मला सांगा. यू विल हॅव टू बिगिन युअर सेंटेन्स विथ द नेम ऑफ द टीचर मिस्टर मिसाळ. तुम्हाला वाक्याची सुरुवात करताना शिक्षकाच्या नावाने करायची आहे. मिस्टर मिसाळ अशी तुम्ही वाक्याची सुरुवात कराल. मग ते वाक्य कसं तयार होईल? द सेंटेन्स विल बी लाईक धिस. Mr. Misal dropped the pen on the floor. Is it right? Okay. Now you tell me what is the subject and what is the verb in this sentence. या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे आणि वर्ब कोणता आहे हे मला तुम्हाला सांगायचं. Now we will see what is the subject and verb in this sentence. या वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणजे कर्ता कोणता आहे किंवा वर्ब म्हणजे क्रियापद कोणतं आहे ते आपल्याला पाहायचं. Mr. Misal is the subject. And the word drop is the verb. Here Mr. Misal does the action in this sentence. कृती करण्याचं काम या सब्जेक्टने या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून हे जे वाक्य आहे इट इज इन द ॲक्टिव्ह व्हॉइस. हे वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइस मध्ये. नाउ वी विल सी द पासिव्ह व्हॉइस. बट बिफोर दॅट वी विल टेक वन मोर एक्झाम्पल. आपण आता पासिव्ह व्हॉइस पाहणार आहोत पण त्यापूर्वी एक एक्झाम्पल बघूया. राज ओपन्ड द गेट. मग पासिव्ह व्हॉइस करत असताना the subject of the active voice passive voice मध्ये it will become the agent of the verb in the passive voice. passive voice मध्ये तो जो सब्जेक्ट आहे तो एजंट बनणार आहे. we take the object in the beginning. आपण अगोदर ऑब्जेक्ट घेतो the gate. then we will have to use टू बी फॉर्म्स. आपल्याला टू बीचं रूप वापरावं लागेल. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जे वाक्य दिलेलं आहे त्याच्या काळाला अनुसरून आपल्याला या ठिकाणी टू बीचं रूप वापरावं लागेल. आता इथं दिलेलं आहे सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ म्हणून सब्जेक्ट एकवचनी असल्यामुळे या ठिकाणी आपण ऑज वापरू. नंतर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये दिलेल्या वाक्यात जे काही क्रियापद आहे त्याचा आपल्याला तिसरं रूप वापरावं लागेल.
ती आहे ओपन. द गेट वॉज ओपन. ऍक्टिव्ह व्हॉइस मधला जो सब्जेक्ट आहे, द सब्जेक्ट इज ऑफन नॉट मेन्शन. वाक्यातला जो कर्ता आहे तो अनेक वेळा त्याचा उल्लेख केला जात नाही. व्हेन इट इज मेन्शन इट कम्स आफ्टर द प्रिपोजिशन बाय. बाय Raj. So the sentence will be like this: the gate was opened by Raj. Now see passive verb tenses. You will see this table. आपण हा टेबल पाहूया. फर्स्ट कॉलममध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या काळामध्ये किंवा रचनेमध्ये कशा पद्धतीने ॲक्टिव्ह व्हॉइसचा पासिव्ह व्हॉइसमध्ये बदल होतो ते या ठिकाणी देण्यात आला आहे. सुरुवातीला प्रेझेंट सिंपल म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ही ओपन्स द डोअर. जर साधा वर्तमान काळ असेल तर पासिव्ह व्हॉइसमध्ये आपण ऑब्जेक्ट अगोदर घेऊन साध्या वर्तमान काळाला अनुसरून ॲम किंवा इज किंवा आर यापैकी क्रियापद घेतो आणि नंतर क्रियापदाचं तिसरं रूप घेतो. म्हणून पासिव्ह व्हॉइस होतोय द डोअर इज ओपन्ड. नेक्स्ट पास्ट सिंपल म्हणजे सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. ही ओपन द गेट. साध्या भूतकाळामध्ये त्याचा पासिव्ह व्हॉइस करत असताना आपण ऑब्जेक्ट घेऊन द डोअर, ऑज किंवा विअर यापैकी एक भूतकाळी क्रियापद घेऊन क्रियापदाचं तिसरं रूप घेतो. म्हणून पुढे इल, ऑज, ओपन्ड अशा पद्धतीने पासिव्ह व्हॉइस तयार होईल. नेक्स्ट फ्युचर सिंपल म्हणजे साधा भविष्यकाळ. ही विल ओपन द डोअर. साधा भविष्यकाळामध्ये आपण काय करतो तर ऑब्जेक्ट अगोदर घेऊन विल बीचा वापर करतो आणि नंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घेतो. म्हणून या ठिकाणी पासिव्ह व्हॉइस होईल द डोअर विल बी ओपन्ड. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. ही इज ओपनिंग द डोअर. तर चालू काळाचा पासिव्ह व्हॉइस करत असताना आपण काय करतो तर ऑब्जेक्ट अगोदर घेतो. म्हणून सुरुवातीला आलं आहे द डोअर. ऑब्जेक्ट एकवचनी आहे की अनेकवचनी आहे त्याला अनुसरून आपण वर्तमान काळी टू बीचं रूप घेतो. म्हणून या ठिकाणी पुढे इल, इज आणि हा चालू काळ असल्यामुळे टू बीचं रूप घेतल्यानंतर आपण बीइंग हा शब्द वापरून ॲक्टिव्ह व्हॉइसमधील मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप या ठिकाणी घ्यायचं आहे. म्हणून पुढे इल बीइंग ओपन्ड आणि आपला पासिव्ह व्हॉइस तयार होईल द डोअर इज बीइंग ओपन्ड. नेक्स्ट पास्ट कंटिन्युअस म्हणजे चालू भूतकाळ. ही वॉज ओपनिंग द डोअर. आता येथे देखील ऑब्जेक्ट अगोदर द डोअर, चालू भूतकाळ असल्यामुळे ऑज वेअरपैकी क्रियापद, करता एकवचनी असल्यामुळे ऑज, चालू काळ असल्यामुळे बीइंग शब्द आणि नंतर मुख्य क्रियापदात तिचं रूप ओपन्ड. नेक्स्ट आहे गोइंग टू. गोइंग टूचा वापर जर वाक्यामध्ये केला असेल तर आपण पासिव्ह व्हॉइस कसा करायचा. वाक्य आहे ही इज गोइंग टू ओपन द डोअर. ऑब्जेक्ट अगोदर द डोअर, वर्तमान काळामध्ये वाक्य असल्यामुळे इज, गोइंग टू पर्यंत वाक्य आहे तसं लिहायचं आणि टू नंतर बी शब्द वापरून नंतर आलेल्या क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. म्हणून पुढे येईल बी ओपन्ड म्हणजेच द डोअर इज गोइंग टू बी ओपन्ड असा आपला पासिव्ह व्हॉइस तयार होईल. नेक्स्ट पुढे आहे प्रेझेंट परफेक्ट म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. ही हॅज ओपन द डोअर. पूर्ण वर्तमान काळाचा पासिव्ह व्हॉइस करताना पुन्हा या ठिकाणी ऑब्जेक्ट अगोदर, ऑब्जेक्ट एकवचनी असल्यामुळे या ठिकाणी हॅव हॅजपैकी हॅज हे क्रियापद वापरायचं. पूर्ण काळ असल्यामुळे BEEN बिन हा शब्द या ठिकाणी घ्यायचा. नंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप ओपन्ड म्हणजे द डोअर हॅज बीन ओपन्ड असा आपला पासिव्ह व्हॉइस तयार होईल. नेक्स्ट पुढे आहे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ. ही हॅड ओपन द डोअर. पासिव्ह व्हॉइस करत असताना ऑब्जेक्ट द डोअर अगोदर येईल, नंतर हॅड वापरून बीन हा शब्द आपल्याला वापरायचा आहे. म्हणून पुढे येईल हॅड बीन, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप ओपन्ड. द डोअर हॅड बीन ओपन्ड. नेक्स्ट आहे इन्फिनिटिव्ह. जर वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह व्हर्ब असेल, उदाहरणार्थ ही हॅज टू ओपन द डोअर. आता टू ओपन या ठिकाणी इन्फिनिटिव्ह व्हर्ब आहे आणि ज्या पद्धतीने आपण गोइंग टूच्या रचनेमध्ये कसा बदल होतो हे पाहिलं, अगदी त्याच पद्धतीने येथे ऑब्जेक्ट अगोदर द डोअर एकवचनी करता असल्यामुळे हॅज, द डोअर हॅज, टू प्रिपोजिशन घेऊन पुढे बी शब्द
वापरायचा आहे आणि नंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप बी ओपन्ड, म्हणजे द डोअर हॅज टू बी ओपन्ड असा आपला पासिव्ह व्हॉइस तयार होईल. अँड लास्ट मॉडल्स. मॉडल व्हर्ब झाली तर काय करायचं? फॉर एक्झाम्पल ही मस्ट ओपन द डोअर. मॉडल व्हर्ब आहे मस्ट. ऑब्जेक्ट अगोदर घ्यायचं, नंतर मॉडल व्हर्ब घेऊन बी शब्द वापरून मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं, म्हणजे आपला पासिव्ह व्हॉइस तयार होईल द डोअर मस्ट बी ओपन्ड. नाव सी द सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो सेक्शन. आता सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी किंवा डेमो सेक्शन पहा. हिअर you have been suggested to work in group and try to understand active and passive voice. या ठिकाणी तुम्ही गटाने काम करून ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पासिव्ह व्हॉइस म्हणजे काय हे समजून घ्यावं असं या ठिकाणी तुम्हाला सुचवण्यात आलं आहे. नाव अगेन लुक ॲट मी अँड ऑब्झर्व द ॲक्शन. आता पुन्हा एकदा माझ्याकडे बघा आणि मी जी कृती करत आहे त्याचं निरीक्षण करा. व्हॉट आय हॅव जस्ट डन. आत्ताच मी काय कृती केली आहे? नाव यू बिगिन द सेंटेन्स विथ द पेन, नॉट विथ द नेम ऑफ द टीचर. आता तुम्ही शिक्षकाचं नाव घेऊन वाक्य बनवायचं नाही, तर त्या वाक्याची सुरुवात द पेन या शब्दाने करायची. हाऊ विल यू बिगिन द सेंटेन्स? द वर्ड the pen, it refers to the past tense. भूतकाळाचा संदर्भ असल्यामुळे या ठिकाणी तुम्हीचे क्रियापद घेणार was आणि वर्ब पास्ट पार्टिसिपल dropped. Now tell me, which is the subject? The pen is the subject, right? And now see here the subject and the verb are different. या ठिकाणी सब्जेक्ट आणि वर्ब कर्ता आणि क्रियापद वेगळे आहे. द पेन इज द सब्जेक्ट, पेन आहे सब्जेक्ट, अँड द वर्ब इज वॉज ड्रॉप्ड. टू बीचे क्रियापद आणि मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप दोन या ठिकाणी क्रियापद तयार झालं. दिस इज द एक्झाम्पल ऑफ पासिव्ह व्हॉइस आणि पासिव्ह व्हॉइसचं एक उदाहरण आहे. नाउ वी विल से एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी ऑर रीइन्फोर्समेंट, म्हणजे समांतर उपक्रम, ज्यामध्ये हिअर यू हॅव बीन गिवन द एरर करेक्शन एक्झरसाइज. एरर करेक्शनची एक्झरसाइज तुम्हाला या ठिकाणी देण्यात आली आहे. एरर म्हणजे चूक, म्हणजे वाक्यामधील चूक शोधून ती दुरुस्त आपल्याला करायची आहे. Each of the following sentences in this exercise has an underlined word or phrase and 3 words or phrases are given after the sentence. खालील प्रत्येक वाक्यामध्ये अधोरेखित केलेला शब्द किंवा फ्रेज दिलेली आहे आणि खाली पर्याय म्हणून 3 शब्द किंवा 3 फ्रेजेस दिलेले आहेत. If one of the given words or phrases makes the sentence grammatically correct, select the word or phrase as your answer. मग पर्यायामध्ये दिलेले 3 शब्द किंवा फ्रेजेस त्यापैकी जर एखादा शब्द किंवा फ्रेज ते वाक्य व्याकरणाच्या दृष्टिकोनातून अचूक करत असतील तर तुम्ही त्या शब्दाची निवड करायची आहे. सेंटेन्स 1 पहिलं वाक्य आहे द लॉक इज ओपन्ड बाय राधा. द वर्ड इज हॅज बीन अंडरलाइन्ड. इज हा शब्द या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे. त्या जागी आपल्याला कोणता पर्याय येऊ शकेल ते आपल्याला पाहायचं आहे. पर्याय ए आहे वॉज, बी हॅज आणि सी वेअर. तर या ठिकाणी दिलेला कर्ता द लॉक हा एकवचनी असल्यामुळे नंतर येणारे क्रियापद हे एकवचनी असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए वॉज हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे आणि वाक्य
अचूक तयार होईल द लॉक वॉज ओपन्ड बाय राधा. सेंटेन्स 2 दुसरं वाक्य बघूया आपण. अ कॅट हॅव बीन कॉट बाय माय पेट डॉग. अंडरलाईन वर्ड इज हॅव. हॅव हा शब्द अंडरलाईन केलेला आहे. पर्याय आहेत ए हॅविंग बीन, बी वेअर आणि सी हॅज. अ कॅट हा सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे एकवचनी करता आहे. त्यानंतर आपण हॅव न वापरता हॅज वापरत असतो, म्हणून पर्याय सी हॅज हा या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. अचूक वाक्य तयार होईल अ कॅट हॅज बीन कॉट बाय माय पेट डॉग. सेंटेन्स 3 तिसरं वाक्य. दोज रोबोट्स वेअर मॅन्युफॅक्चर बाय अ चायनीज कंपनी. अंडरलाईन वर्ड्स आर वेअर मॅन्युफॅक्चर. अधोरेखित केलेले शब्द आहेत वेअर मॅन्युफॅक्चर. पर्याय आहेत ए वॉज मॅन्युफॅक्चर्ड, बी वेअर मॅन्युफॅक्चर्ड, सी वेअर मॅन्युफॅक्चरिंग. दिलेलं वाक्य हे पासिव्ह व्हॉइसमध्ये आहे, मात्र या ठिकाणी वेअर नंतर येणारं क्रियापद हे मूळ स्वरूपात दिलं आहे. ते क्रियापदाचं तिसरं रूप नाही, म्हणून या ठिकाणी जो अचूक पर्याय असणार आहे तो असणार आहे पर्याय क्रमांक बी वेअर मॅन्युफॅक्चर्ड. आणि आपलं वाक्य तयार होईल दोज रोबोट्स वेअर मॅन्युफॅक्चर्ड बाय अ चायनीज कंपनी. सेंटेन्स 4 चौथं वाक्य. आर ॲनिमल्स लव बाय चिल्ड्रन क्वेश्चन मार्क. या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे लव. पर्याय आहेत ए लव्हिंग, बी लव्ड, सी लव्ज. आता येथे दिलेला प्रश्न देखील पासिव्ह व्हॉइसमध्ये आहे. या ठिकाणी दिलेलं क्रियापद मात्र मूळ स्वरूपामध्ये आहे, म्हणून येथे अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक बी लव्ड. आणि जो बरोबर प्रश्न तयार होईल तो असा होईल आर ॲनिमल्स लव्ड बाय चिल्ड्रन. लास्ट सेंटेन्स शेवटचं वाक्य. गुड न्यूज आर एक्सपेक्टेड बाय अस. अधोरेखित केलेला शब्द आहे आर. पर्याय दिलेले आहेत ए इज बीन, बी इज आणि सी हॅज. न्यूज हा शब्द नेहमी एकवचनी असतो. जरी तो दिसायला आपल्याला अनेकवचनी वाटतो तरी तो प्रत्यक्षात एकवचनीच असतो, म्हणून त्यानंतर येणारं क्रियापद हे एकवचनी असतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी इज हा बरोबर पर्याय आहे. म्हणून बरोबर वाक्य असेल गुड न्यूज इज एक्सपेक्टेड बाय अस. Your evaluation will depend on whether you have understood the concepts of active and passive voice. तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पासिव्ह व्हॉइस या संकल्पना समजल्या आहेत का यावर तुमचं मूल्यमापन अवलंबून असेल. आफ्टर डुईंग दिस ॲक्टिव्हिटी नाव यू टेक द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग. ही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुम्ही आता खालीलपैकी अचूक पर्याय कोणते आहेत तेथे तुम्ही टिक करा. 1. टुडे आय लर्न टू आयडेंटिफाय द सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स. म्हणजे आज तुम्ही वाक्यातील कर्ता, क्रियापद आणि कर्म ओळखण्यास शिकला. 2. टुडे आय लर्न टू चेंज द सेंटेन्स फ्रॉम ॲक्टिव्ह टू पासिव्ह व्हॉइस. आज तुम्ही दिलेलं वाक्य ॲक्टिव्हमधून पासिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतरित करण्यास शिकला आहात. 3. टुडे आय लर्न टू चेंज द सेंटेन्स फ्रॉम पासिव्ह टू ॲक्टिव्ह व्हॉइस. आज तुम्ही दिलेलं वाक्य पासिव्ह व्हॉइसमधून ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतरित करण्यास देखील शिकला आहात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.